जय शिवराय मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल आणि आज थोडी पावसामध्ये वाढ होते। तो जिल्हा दुपारनंतर कोणता असणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा, शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल। मात्र येत्या 24 तासामध्ये म्हणजे उद्यापासून 2 एप्रिल पासून वातावरणामध्ये दुप्पट वाढ परत होते। जसं मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मागील 1-2 दिवसापूर्वी झाले 30 मार्चला, त्या दिवशी सारखंच वातावरण, पण काही भागांना जास्त प्रमाणात तेजी सुद्धा वाढणार आहे, याची माहिती तुम्हाला अगोदर पण दिलेली आहे। मात्र आजची जी काही तारीख आहे, आज नाशिक क्षेत्राच्या उत्तरेकडील भागांना पाऊस टिकून राहणार आहे। व्याप्ती कमी आहे, पण पाऊस तिथे अनेक ठिकाणी कालच 1-2 ठिकाणी झालाय, त्याचप्रमाणे त्या भागात अजूनही टिकून राहणार आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर भागांमध्ये वातावरण सक्रिय होईल, काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी नुसतं बनून सोडून जाईल। कन्नड सिल्लोडमध्ये देखील आज स्थानिक वातावरणासारखा वातावरणाचा परिणाम पाहायला मिळणार आहे। थोडं सतर्क राहा, काही कांदा वगैरे असेल तर झाकून ठेवा। नागपूर, चंद्रपूर, वर्धा या भागाच्या काही मोजक्या ठिकाणी आज परत पावसाची ऍक्टिव्हिटी आहे। दुपारनंतर हे वातावरण ऍक्टिव्ह राहू शकतं। कोल्हापूर, बेळगाव, निपाणी ह्या शहराकडे, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता राहणार आहे। आज 1 एप्रिलला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी दिवस मावळेपर्यंतच दाखल होणार आहे। अहिल्यानगरच्या सुद्धा शिर्डी, राहुरी, संगमनेर, काही ठिकाणी सारोळा, कासार परिसराकडे देखील वातावरणाची क्रेज वाढणार आहे। त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा, जसे की पुणे पूर्व भाग, दक्षिण भाग, जुन्नरकडील थोडी मोजके भाग, इथे देखील पाऊस वाढणार आहे। नांदेड पट्ट्यामध्ये देखील अनेक ठिकाणी आज स्थानिक वातावरणासारखा पाऊस वाढणार आहे। 1 एप्रिल अशाच प्रकारे आहे। अमरावती मोजक्या ठिकाणी, जालना तुरळक ठिकाणी आज आहे। भोकरदन, जाफराबाद वातावरण बनेल, काही ठिकाणी पडणार नाही, काही ठिकाणी सक्रिय मात्र होणार आहे। धुळे, जळगाव काही ठिकाणी चांगला वातावरणाचा परिणाम पाहायला मिळणार आहे। व्याप्तीचा विषय आज कमकुवत आहे आणि कलाबुर्गीमुळे किंवा इकडे बसव कल्याणमुळे त्या भागातलं वातावरण थोडंसं लातूर जिल्ह्याकडे धाव घेते। त्यामुळे परभणीकडे, लातूरकडे काही ठिकाणी पाऊस आज जाईल। निगलंगा वगैरे पट्टे, अंबाजोगाई, केस मोजक्या ठिकाणी आणि नांदेडच्या मोजक्या भागामध्ये आजचा हा जो काही पाऊस आहे, हिंगोली, वाशिम, बुलढाण्यामध्ये कमकुवत आहे, पण सतर्क मात्र तुम्हाला राहावं लागणार आहे। उद्याच्या 2 एप्रिलची जी काही व्याप्ती आहे ती सर्वात मोठी असणार आहे। सुरुवात तो अगोदर करेल दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याकडनं, पूर्व मराठवाड्याकडनं। तर या भागाचा दुपारचा कार्यकाळ असा असेल, जो काही भोकरदन, जाफराबाद, अकोला, अमरावती, जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक मोजक्या ठिकाणी, पण पुणे वगैरे भाग अनेक ठिकाणी, बीड, मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीने हा पाऊस असणार आहे। या पावसाचा सर्वाधिक जास्त रडार जो बनलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा हा एक टॉप नंबरवरती राहणार आहे। कुठे मुसळधार पावसाच्या सरी देखील यामध्ये उद्या 2 तारखेला देखील पडू शकतात। लातूरच्या परभणीकडील भागांमध्ये, परभणीसह पूर्णा परिसर, नांदेड परिसर, हिंगोली, वाशिमचाही अनेक भाग त्यामध्ये कव्हर होणार आहे। जालन्यामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये, पूर्व परिसरामध्ये वादळी वातावरणाची शक्यता राहणार आहे। खडसावंगी, मंठा या भागाबरोबरच तिकडे रामनगर वगैरे पट्टे, सिंदखेड राजा, लोणार, देवगाव राजाच्या परिसरात देखील हा वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे। अंबड, शहागड, बीड पट्ट्यामध्ये देखील अनेक ठिकाणी हा वातावरणाची क्रेज पाहायला मिळणार आहे। धाराशिवला धरसोड प्रवृत्ती आहे, पण धाराशिवला सोडणार नाहीये, अनेक ठिकाणी तिथे देखील पाऊस पडू शकतो आणि एकंदरीत हा पाऊस 3 तारखेला सुद्धा आपला प्रभाव टाकणार आहे। 3 तारखेला हा वातावरणाची पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात छाप राहील। इकडे पाहायला गेलं तर धुळे, नाशिकला थोडा जोर ओसरेल परवाच्या दिवशीला। 4 तारखेला पुन्हा नाशिकच्या उत्तरेकडील भागांमध्ये मोजक्या ठिकाणी मिलीबग म्हणजे वातावरणाची तयारी पाहायला मिळते। 1-2 ठिकाणी पडला तर पडला, वातावरण आता 3-4 तारखेपासून कमी होत जाईल। 5 तारखेला गोंदिया वगैरे भागामध्ये असेल। पण एक विनंती आहे, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पडलेल्या पावसाची बाष्पांचे ढग बनणं, स्थानिक वातावरण बनणं हे संभाजीनगरला एक दिवस लेट पण पाहायला मिळू शकतं। संभाजीनगर, धुळे, जळगाव भागामध्ये आहे। त्यामुळे ज्यांच्या हळद काय असेल तर संध्याकाळच्या वेळेला 5 तारखेनंतर तुम्ही करू शकता कामे, तो तिथून पुढे तुम्हाला वातावरण बऱ्यापैकी मोकळं आहे। आणि या पुढचा टप्पा आपण आपल्या ऍप्लिकेशनच्या लाईव्हमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू। जय शिवराय, धन्यवाद।